विद्यार्थी मित्रों, आपल्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या टोटल कॉमर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे। आपण नवीन चॅप्टरला सुरुवात केलेली आहे, ते म्हणजे भागीदाराचा मृत्यू। भागीदारीची पुनर्रचना पाहत असताना आपण भागीदाराचा प्रवेश पाहिलेला आहे। भागीदाराची निवृत्ती हे तुमच्यासाठी ऑरमध्ये गणित असणारे जे तुम्ही स्वयं अध्ययन करून सोडवायचं आहे। आपल्या याच्यातून आपल्याला जर निश्चित वेळ मिळाला तर आपण त्या ठिकाणी भागीदाराची निवृत्ती हा सुद्धा प्रॉब्लेम बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी आम्ही जे अध्यापन करणं अपेक्षित आहे तो म्हणजे भागीदाराचा मृत्यू हे गणित आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत। याच्या अगोदर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भागीदाराच्या मृत्यू या गणिताविषयी थोडीशी आपण एक पार्श्वभूमी पाहिली सुद्धा आहे। आज आपण प्रत्यक्ष गणिताला सुरुवात करूया। पहा, जेव्हा भागीदाराला प्रवेश दिला जातो तेव्हा दोन भागीदार हे एखाद्या तिसऱ्या किंवा तीन भागीदार हे एखाद्या चौथ्या भागीदाराला प्रवेश देत असतात। अशा वेळेला ते दोन भागीदार आपल्या नफ्याचा त्याग करीत असतात। या ठिकाणी मात्र दुर्दैवाने एखाद्या भागीदाराचा जर मृत्यू झाला तर भागीदारीच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी बदल होतो आणि त्या ठिकाणी परत आपण जसं भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळेस संपत्तीचं पुनर्मूल्यांकन करत होतो त्याच पद्धतीने संपत्तीचं पुनर्मूल्यांकन केलं जातं। इथे एक विशेष गोष्ट आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे की भागीदाराच्या मृत्यूच्या गणितामध्ये आपल्याला त्या भागीदाराला द्यावयाची रक्कम, कारण त्याचं भांडवल आता आपल्याला भागीदारी संस्थेला परत करावं लागणार आहे, ती रक्कम आपल्याला शोधून काढायची असते। एक दुसरी गोष्ट, जर त्या भागीदाराला ख्यातीतील हिस्सा काही देण्याचे ठरले तर त्या ठिकाणी ख्यातीची रक्कम आगणित करून त्या ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे त्याला जो काही ख्यातीतील हिस्सा आहे तो ख्यातीतील हिस्सा देखील आगणित करून त्याला त्याच्या भांडवल खात्याला ट्रान्सफर किंवा वर्ग केला जातो। तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी मृत्यू दिनांकापर्यंत जर काही नफा असेल त्या ठिकाणी भागीदारी संस्थेला झालेला तर तो नफा कॅल्क्युलेट करून म्हणजे आगणित करून तो सुद्धा मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला आपल्याला ट्रान्सफर करायचा असतो। या दोन तीन गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण गणित सोडवूया त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा काही या गणिताच्या क्रिया आहेत त्या जवळपास आपल्या प्रवेशासारख्या आहेत। निश्चित तुम्हाला भागीदाराचा मृत्यू हे गणित व्यवस्थितपणे सोडवलं किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला जमलं तर तुम्हाला भागीदाराची निवृत्ती हे गणित फार काही अवघड जाणार नाही। जवळपास याच गणितासारखं ते गणित आहे। फक्त एकच आहे की भागीदाराच्या निवृत्तीमध्ये आपल्याला सरसपणे भागीदारांचे भांडवल खाते, पुनर्मूल्यांकन खाते म्हणजे नफा तोटा समायोजन खाते, भागीदारांचे भांडवल खाते आणि नवीन ताळेबंद विचारला जातो। इथे मात्र आपल्याला बऱ्याच वेळेस पुनर्मूल्यांकन खाते म्हणजे नफा तोटा समायोजन खाते, भागीदारांचे भांडवल खाते आणि ताळेबंद हे असेही विचारून कधी कधी वेगळ्या मार्गाने म्हणजे फक्त त्या ठिकाणी भागीदाराच्या प्रतिनिधीला म्हणजे कायदेशीर वारसाला द्यावयाची रक्कम जी आगणित करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे, त्याच्याकरिता फक्त मृत भागीदाराचे भांडवल खाते तयार करा ही एक। आणि दुसरी गोष्ट, ख्यातीकरिता व मृत्यू दिनांकापर्यंतच्या नफा तोट्याकरिता जे कृती कार्य आहे ते कृती कार्य तुम्ही आगणित करा। अशाही पद्धतीचं त्या ठिकाणी एक आपल्याला गणित विचारलं जाऊ शकतं। वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आपण गणित पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या स्वाध्यायामध्ये जे पहिलं गणित आहे ते पहिलं गणित आपण या ठिकाणी सोडवण्यासाठी घेतलेलं आहे। ठीक आहे, पहा, त्यामध्ये राजेश, राकेश आणि महेश हे तीन भागीदार आहेत। या ठिकाणी या तीन भागीदारांपैकी 30 जून 2019 रोजी राजेश मयत झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर जे भागीदारीचा करार होता त्या करारानुसार खालील गोष्टी त्या ठिकाणी समायोजित करण्यात आल्या होत्या किंवा खालील गोष्टींचं समायोजन करण्यात आलं असं आपण सांगितलेलं आहे। पहा, एक एक समायोजना आपण लक्षात घेऊन सुरुवातीला पुनर्मूल्यांकन खाते तयार करू, भागीदारांचे भांडवल खाते आणि त्यानंतर आपण ताळेबंद तयार करू। ठीक आहे, तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे, आपल्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला शिल्लक पुढे आणली म्हणजेच आपल्या दिलेल्या ताळेबंदामध्ये राजेश, राकेश आणि महेशचे जे भांडवल आहे ते भांडवल आपल्या इथे शिल्लक पुढे आणली म्हणून लिहायचं आहे। शिल्लक पुढे आणली, राजेश 5 लाख, राकेश 2 लाख
आणि महेश रुपये 2 लाख रुपये या पद्धतीने. ठीक आहे. आता आपण आपल्या पुनर्मूल्यांकनावर जे काही संपत्तीच्या मूल्यात वाढ किंवा घट होणार आहे आणि त्यानुसार होणारे परिणाम आपण लक्षात घेऊया. पहा, समायोजन क्रमांक 1, फर्निचरचे समायोजन करून त्याचे विपणी मूल्य म्हणजे बाजार मूल्य रुपये 3,40,000 लावण्यात आले. फर्निचर किती होतं पूर्वीचं? रुपये 3 लाखाचं. आता त्या फर्निचरची किंमत किती लावण्यात आली? 3,40,000. म्हणजे संपत्तीमध्ये 40,000 रुपयांनी काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की संपत्तीमध्ये वाढ झाली तर आपण कुठे घेतो? पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमा बाजूला फर्निचर रुपये 40,000. ठीक आहे. याचा दुसरा परिणाम आपल्याला कुठे दाखवायचा आहे? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला त्या संबंधित संपत्तीमध्ये वाढ. इथे आपण लिहिले पहा, फर्निचर रुपये 3 लाख अधिक वाढ रुपये 40,000 बरोबर बाहेरच्या कॉलमला 3,40,000. ठीक आहे. त्यानंतर जमीन व इमारतीवर वार्षिक 10% दराने घसारा आकारण्यात यावा. पहा, जमीन व इमारत किती आहे? रुपये 4 लाखाची आणि 10% घसारा म्हणजे किती? रुपये 40,000. याचाच अर्थ घसारा आहे, संपत्तीच्या मूल्यात घट आहे. म्हणून या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला जमीन व इमारत रुपये 40,000. ठीक आहे. आता घट आहे, घसारा आहे, म्हणून संबंधित संपत्तीत आपण काय केलं? वजा केले. जमीन व इमारत रुपये 4 लाख वजा घसारा 40,000 बाहेरच्या कॉलमला 3,60,000. ठीक आहे. म्हणजे पहिला परिणाम पुनर्मूल्यांकन खाते म्हणजेच नफा तोटा समायोजन खात्याच्या नावे बाजूवर आणि दुसरा परिणाम संबंधित संपत्तीतून वजा. ठीक आहे. त्यानंतर ऋणकोवर 5% संशयित व बुडीत कर्ज निधीची तरतूद करा. आता वर्किंग नोट्स मध्ये तुम्ही घेऊ शकता ऋणकोवर संशयित कर्ज निधी म्हणून किती आहेत ऋणको पहा बरं. रुपये 3 लाखाचे. संशयित कर्ज निधी किती टक्के दराने आकारायचे आहे? 5% दराने. म्हणजेच 3 लाख गुणिले 5 भागिले 100 या पद्धतीने जे येईल म्हणजे किती येतं बरं पहा. 3 लाख गुणिले 5 भागिले 100 बरोबर रुपये 15,000. हे काय आलं? संशयित कर्ज निधी. आता संशयित कर्ज निधी आहे, ऋणकोतून वजा होणार आहे, म्हणून त्या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला संशयित कर्ज निधी रुपये 15,000 आणि याचा दुसरा परिणाम ऋणको मधून वजा. म्हणून पहा, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आपण काय घेतले? ऋणको 3 लाख वजा संशयित कर्ज निधी 15,000 बाहेरच्या कॉलमला 2,85,000. ठीक आहे. त्यानंतर संस्थेचे ख्याती मूल्य रुपये 90,000 लावण्यात आले. या ठिकाणी संस्थेचे ख्याती मूल्य किती लावले? 90,000. संस्थेच्या पुस्तकामध्ये अगोदर ख्याती नव्हती, आपल्या ताळेबंदामध्ये बघा नाहीये. ठीक आहे. आता ही ख्याती नव्याने निर्माण केली जात आहे आणि या ठिकाणी आपण फक्त मृत भागीदाराच्या हिश्श्यानेच ख्याती लेख्याचा विचार करणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपण एक वर्किंग नोट्स घेतली. पहा, राजेशचा ख्यातीतील हिस्सा ख्याती 90,000, त्याचा हिस्सा 1/3 बरोबर 30,000. अर्थात या 30,000ने आपल्याला राजेशच्या भांडवल खात्यावर परिणाम करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट, ख्यातीच्या अपलेखनाबद्दल आपल्याला काही सांगितलेलं नाही, म्हणून सरळ ही ख्याती आता कुठे दिसेल? आपल्या नवीन ताळेबंदात, कारण नव्याने संपत्ती निर्माण केली आहे. जर गणितामध्ये आपल्याला असं सांगितलं असतं की ख्यातीचे अपलेखन करा, तर त्या ठिकाणी आपल्याला या 30,000चा परिणाम या राजेशच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूवर दाखवून या राकेश आणि महेशच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूवर त्याचं अपलेखन करावं लागलं असतं. कोणत्या प्रमाणामध्ये? त्यांच्या राहिलेल्या लाभाच्या प्रमाणामध्ये. जसं आपण त्यागाच्या प्रमाणामध्ये ख्याती वाटून देत होतो, त्याच पद्धतीने लाभाच्या प्रमाणामध्ये ख्यातीचं अपलेखन उर्वरित राहिलेल्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला केलं जातं. लक्षात घ्या, इथे ख्यातीचं अपलेखन आपल्याला सांगितलेलं नाही, म्हणून या ठिकाणी आपण सरळ काय करणार आहोत? ख्याती जी आपण आगणित केली रुपये 30,000, म्हणून राजेशच्या हिश्श्यानेच आपण ख्याती लेखा उघडला, म्हणून त्या ठिकाणी ख्याती खाते नावे जमा राजेशच्या भांडवल खात्याला अशी त्याची नोंद झाली असती.
ख्याती खाती नावे आहे, ख्याती ही संपत्ती आहे, येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा. म्हणून या ठिकाणी नव्याने ताळेबंदामध्ये आपल्याला ख्याती दिसायला पाहिजे रुपये 30,000. किती रुपये? रुपये 30,000. लक्षात आलं? ठीक आहे. नेक्स्ट पुढे पाहता, राजेशच्या नफ्यातील हिश्श्याचे आगणन त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत करताना मागील 2 वर्षाचा सरासरी नफा रुपये 1,80,000 लक्षात घ्यायचा आहे. पहा या ठिकाणी आता नफा तोट्याचं आगणन करताना राजेशचा मृत्यू दिनांकापर्यंतचा नफ्यातील हिस्सा ही सुद्धा आपण एक वर्किंग नोट्स घेतलेली आहे. त्यामध्ये मागील 2 वर्षाचा सरासरी नफा किती घेतला आपण? दिल्याप्रमाणे 1,80,000. ठीक आहे. मग 1,80,000 गुणिले 3/12 कशामुळे? कारण मृत्यू दिनांकापर्यंतचाच हा मागच्या 2 वर्षाचा सरासरी नफा आहे, एकूण वर्षाचा. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला फक्त मृत्यू दिनांकापर्यंतचाच त्याच्या नफ्यातील हिस्सा जर विचारात घ्यायचा असेल तर त्याचा मृत्यू दिनांक विचारात घेणं गरजेचं आहे. आणि मृत्यू दिनांक किती आहे? 30 जून आहे. म्हणजेच आपलं वर्ष आर्थिक वर्ष जे 1 एप्रिलला सुरू होतं. एप्रिल, त्या ठिकाणी पहा, एप्रिल, मे, जून, एप्रिल, मे, जून 3 महिने बरोबर त्या ठिकाणी त्या मृत भागीदाराचा हिस्सा या भागीदारीमध्ये होता असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं? 3/12. 12 महिन्यापैकी 3 महिने तो या भागीदारीमध्ये जिवंत होता, अस्तित्वात होता. त्याचा 30 जूनला मृत्यू झालेला आहे. म्हणून मृत्यू दिनांकापर्यंतचा हिस्सा म्हणून 1,80,000 गुणिले 3/12 गुणिले, आता 3/12 ने काय होईल? मृत्यू दिनांकापर्यंतचा नफा निघेल, परंतु तो या राजेशचा नाही, एकूण भागीदारी संस्थेचा निघेल 3 महिन्याचा. लक्षात घ्या, 12 महिन्यांचा 1,80,000 तर 3 महिन्यांचा किती असा आपण काढण्यासाठी आपण काय केले? 3/12 हा एकूण भागीदारी संस्थेचा नफा निघेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी राजेशचा हिस्सा, त्यातील हिस्सा आपल्याला काढावा लागेल. बरोबर आहे. आता काय करावं लागेल? आपण सरळ त्याचं काय केलं? 1,80,000 गुणिले 3/12 गुणिले 1/3 म्हणजे राजेशचा हिस्सा 1/3 याने किती आलं बरं? रुपये 15,000. रुपये 15,000 हा त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंतचा नफा होता. आता हा मृत्यू दिनांकापर्यंतचा नफा आहे. मग या ठिकाणी नफा तोटा खाते तर तयार होत नाही वर्षाच्या आधीमध्ये. म्हणून या ठिकाणी आपल्याला भागीदारी संस्थेमध्ये एक तरतूद आहे. कोणती तरतूद आहे किंवा कोणत्या पद्धतीने हा नफा तोटा वितरित केला जातो? तर त्या ठिकाणी एक खाते तयार केले जाते, ते म्हणजे नफा तोटा निलंबित खाते, ज्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर ज्यावेळेस आपण नफा तोटा खाते तयार करू त्यावेळेस परत याला रिव्हर्स घेतलं जातं, म्हणजे याला विचार केला जातो. ठीक आहे, ते नंतर पाहू आपण. असो, त्या ठिकाणी आपण त्याचा हिस्सा कॅल्क्युलेट केला रुपये 15,000. याची जर नोंद करायची झाली तर ती अशी होते: नफा तोटा निलंबित खाते नावे रुपये 15,000 जमा मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला, म्हणजेच राजेशच्या भांडवल खात्याला रुपये 15,000. म्हणून या ठिकाणी काय केलं आपण? नफा तोटा निलंबित खाते रुपये 15,000. याचा दुसरा परिणाम कुठे होतो? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला. लक्षात घ्या, या ठिकाणी हा तोटा म्हणून गृहीत धरलाय, कारण अजून नफा तोटा क्लिअर झालेला नाही. म्हणून नफा तोटा निलंबित खाते हे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला दर्शवले जाते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून नफा तोटा निलंबित खाते रुपये 15,000. नफा असता तर इकडे घेतला असता. आता सध्या कॅल्क्युलेशनच झालं नाही ते एकूण व्यवसाय संस्थेचं, म्हणून नफाही नाही तोटाही नाही, काही समजायला मार्ग नाही. म्हणून आपण मध्येच असा जर नफ्यातील हिस्सा द्यायचा असेल तर अशा प्रकारे नफा तोटा निलंबित खाते तयार करतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नोंद काय होती त्याची? नफा तोटा निलंबित खाते नावे जमा मृत भागीदाराच्या भांडवल खात्याला मृत्यू दिनांकापर्यंतचा मयत भागीदाराचा किंवा मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा आगणित करण्यासाठी आपण अशा प्रकारची नोंद करतो. ठीक आहे. या ठिकाणी आता आपल्या ज्या दिलेल्या समायोजना आहेत या दिलेल्या समायोजना सर्व संपलेल्या आहेत. आता आपण काय करूया? पहिलं काम आपल्या या पुनर्मूल्यांकन खात्यावरचा नफा किंवा तोटा शोधून काढू. ठीक आहे. मग आता पहा बरं, या ठिकाणी नावे बाजू जरा जास्त दिसत आहे. जमा बाजूला 40,000चे एकच पद आहे. नावे बाजूची बेरीज येते 55,000. जमा बाजूला एकच पद आहे 40,000. फरक येतो 15,000चा. नावे बाजू जास्त आहे, जमा बाजू कमी आहे, म्हणजे या ठिकाणी रुपये 15,000 तोटा झालेला आहे. मग हा तोटा कुठे ट्रान्सफर करायचा?
भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला. नफा आला तर जमा बाजूला, तोटा आला तर नावे बाजूला आपण ट्रान्सफर करतो. ठीक आहे. मग आता काय करूया आपण, त्याची नोंद जर करायची तर काय होते, पुनर्मूल्यांकन खाते नावे भागीदारांचे भांडवल खाते नावे जमा पुनर्मूल्यांकन खात्याला, अशा प्रकारची नोंद होईल. म्हणून या ठिकाणी पहिला परिणाम करू या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला. म्हणून हा जो तोटा जो 15,000 आहे त्याचं काही प्रमाण आहे का त्या ठिकाणी दिलेलं आहे. समान प्रमाणात विभागून घेतात. म्हणजे 15,000 पैकी प्रत्येकाला किती येणार आहे, 5,000 5,000 5,000. मी तर काय लिहिलं, भागीदारांचे भांडवल खाते राजेश 5,000, राकेश 5,000 आणि महेश 5,000. आता हा जो तोटा आहे कुठे ट्रान्सफर होईल, भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला. म्हणून तिथे लिहिलं आपण पुनर्मूल्यांकन खाते आणि कंसात तोटा राजेश 5,000, राकेश 5,000 आणि महेश रुपये 5,000. इथे आपलं पुनर्मूल्यांकन खातं क्लोज झालेलं आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे भागीदारांच्या भांडवल खात्याचा. भागीदारांच्या भांडवल खात्याची जर आपण बेरीज केली, जमा आणि नावेचा विचार जर केला तर निश्चित या ठिकाणी प्रत्येकाची जमा बाजू जास्त आहे. म्हणून जमा बाजूची बेरीज करून आपण ती नावे बाजूला लिहिलेली आहे. राजेश 5,45,000 या ठिकाणी लिहिली 5,45,000. त्यानंतर राकेश रुपये 2 लाख या ठिकाणी रुपये 2 लाख आणि महेश रुपये 2 लाख हे सुद्धा या ठिकाणी रुपये 2 लाख लिहिलेले आहे. आता काय करायचे, नावे बाजूचे जे पद आहे ते पद या 5,45,000 मधून, या 2 लाख मधून आणि या 2 लाख मधून प्रत्येकी वजा करायचे आहेत. मग पाहूया आपण. 5,45,000 वजा 5,000 बरोबर किती, 5,40,000. इथं 2 लाख रुपये आले होते, वर किती आहेत रुपये 5,000. 2 लाख वजा 5,000 बरोबर 1,95,000. इथे सुद्धा 2 लाख वजा 5,000 बरोबर 1,95,000. मग आता या ठिकाणी पहा, हा जो फरक आहे हा फरक राजेशच्या भांडवल खात्याला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे का, नाही. तर त्याचा जो प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीच्या कर्ज खात्याला आपल्याला ते ट्रान्सफर करायचे आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहू राजेशच्या प्रतिनिधीचे खाते किंवा राजेशच्या प्रतिनिधीचे कर्ज खाते असे लिहू शकता त्या ठिकाणी. म्हणून इकडे आपण लिहिलं राजेशच्या प्रतिनिधीचे खाते रुपये 5,40,000 आणि शिल्लक पुढे नेली 1,95,000 1,95,000. आता हे दोनच भागीदार राहिले भागीदारी संस्थेमध्ये. म्हणून शिल्लक पुढे कोणाची, हे जे व्यवसाय पुढे चालू ठेवणार आहेत त्याच भागीदारांची आपल्याला शिल्लक पुढे नेता येते. जो मृत झालेला भागीदार आहे त्याचा आलेला फरक जो त्याला द्यायचा आहे आपल्याला, तो आपण काय करतो या ठिकाणी राजेशच्या प्रतिनिधीच्या कर्ज खात्याला ट्रान्सफर करतो. अर्थात ही सुद्धा देयताच आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं, पहा इकडे देयता बाजूकडे पहा. भांडवल खाते राकेश आणि महेशचेच घेतले या ठिकाणी. राकेश 1,95,000 आल्याप्रमाणे आणि महेश सुद्धा 1,95,000. दोन्हीची बेरीज बाहेरच्या कॉलमला लिहिता येईल तुम्हाला 3,90,000. ठीक आहे. आता राजेशच्या प्रतिनिधीचे कर्ज खाते किती घेतले आपण, 5,40,000. हे कुठून आले, या ठिकाणी 5,40,000. या राजेशचं भांडवल नाही राहणार आता, कारण हा मृत झालाय. आता यापुढे हा या भागीदारी संस्थेचा भागीदार नाही राहणार. म्हणून या ठिकाणी आपण राजेशच्या प्रतिनिधीचे कर्ज खाते रुपये 5,40,000 घेतलेले आहे. आता राहिलेले जे पद आहेत कोणते, आपल्या जुन्या ताळेबंदामध्ये लक्ष द्या तुम्ही. देयता बाजूला पहा काय राहिले, विविध धनको. काही बदल आहे का त्याच्यात, नाही. म्हणून आपण विविध धनको रुपये 90,000. देयपत्रे काही बदल आहे का त्याच्यात, नाही, रुपये 60,000. आणि बँक कर्ज रुपये 1,50,000. हे जशाला तसे घेतलेले, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल नाही. आता संपत्ती बाजूकडे या. पहा जमीन व इमारत आपण घेतलेला आहे. फर्निचर या ठिकाणी आपण कन्सिडर केलं रुपये 40,000 आधी करून बाहेरच्या कॉलमला घेतले. त्यानंतर ख्याती अर्थात नव्याने निर्माण केलेली आहे ती संपत्ती, ही सुद्धा आपण घेतली रुपये 30,000. ती काय जुन्या ताळेबंदामध्ये नव्हती. पुढे काय आहे, स्कंद. पाया स्कंद आहे का, माल साठा 1,00,000. काही बदल आहे का, नाही, तो जसा तसा घेतला 1,00,000. रोखीमध्ये काही रोखीमधून आपण कोणाला काही पेड केले का, नाही. म्हणून रोख सुद्धा काय आहे, रुपये 1,00,000ला 1,00,000. इथे नवीन आलेला आहे नफा तोटा निलंबित खाते रुपये 15,000. कोणते, जे मृत्यू दिनांकापर्यंत आपल्याला या राजेशला द्यायचे होते, जे आपण या पद्धतीने कॅल्क्युलेट केलेले आहेत. लक्षात घ्या ते कुठे जातात, ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला रुपये 15,000.
जुन्या ताळेबंदामधले सर्व पद संपलेले आहेत। या ठिकाणी आता टॅली करून पाहायचं आहे आपल्याला की संपत्ती बाजू आणि देयता बाजू हे दोन्हीही सारखे येतात का। पहा 1 जुलै 2019 रोजीच्या ताळेबंदाची आपण काय केली, बेरीज केली। 1 जुलै 2019 कारण 30 जूनला या राजेशचा मृत्यू झालेला आहे। आता 1 जुलैला नवीन ताळेबंद त्या ठिकाणी तयार होईल म्हणून इथे घेतले 1 जुलै 2019 रोजीचा ताळेबंद। या दोन्ही बाजूची बेरीज केली आपण 12,30,000 आणि देयता बाजूची बेरीज सुद्धा 12,30,000 आलेली आहे। या गणितामध्ये आपण प्रामुख्याने एक गोष्ट शिकलो, कोणती तर ती म्हणजे मृत्यू दिनांकापर्यंतचा त्या मृत भागीदाराचा नफ्यातील हिस्सा, आणि दुसरी गोष्ट ख्यातीचं मूल्य जर दिलं असेल तर त्या ठिकाणी मृत भागीदाराच्या हिस्स्याने ख्याती लेखा उघडला आणि त्याचं अपलेखन नाही केलं तर त्या ठिकाणी ती ख्यातीची रक्कम आपल्याला नवीन ताळेबंदामध्ये दिसायला पाहिजे। या दोन गोष्टी आपण या ठिकाणी शिकलेल्या आहेत। ठीक आहे, तरी काही अडचण असेल तर निश्चित आपण त्यावर चर्चा करूया। थांबूया या ठिकाणी, आपण आता भेटूया नवीन एका प्रॉब्लेम सोबत। ओके।